मी आलो इथं नरेच्या महावितरण ऑफिसला, जिथं लाईट बिल ऑफिस आहे. आणि मेन प्रॉब्लेम असा आहे इकडचा की साधारण म्हणजे एक सुमारे 3-4 महिन्यापासून कंटिन्यू लाईट बिल इतकं जास्त आलं आहे. आणि ऑफिसला आम्ही कंप्लेंट पण करायला गेलो आहे. इथं भरपूर सोसायटीमध्ये भरपूर लोकांचे, भरपूर फॅमिली लोकांचे इथं कंप्लेंट येतात की इतकं लाईट बिल कसं काय आलं किंवा काय आलं. मला कळत नाही आहे की नेमकं हे लोक असे काय करतायत. तुम्ही बिल दिलेलं नाही, आम्ही तरी भरलेलं आहे बिल. रिकनेक्शन परत जोडणी, मीटर परत जोडायची पावती पेमेंट करत नाही असं सांगत नाहीये की कुठं ना कुठं सिस्टीम चुकीची डुक्कर. नवीन लाईट बिल मध्ये पुन्हा लाईट बिल आलं तर मग मंडळी आम्ही रूम सोडून जाऊ आता. ओके, सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कशा आहेत तुम्ही सगळे? सो आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही काय बघचाल? काय सांगू आता, मी उठलोयच या टाइमला, तर आता ठीक आहे, जी होईल ती तुम्ही बघा आता. सो आता झोपेतून उठलोय, सकाळी आलो होतो, फुल झोप मारलेली आहे. आता आपल्याला आधी जायचंय गाडी वॉश करायला आणि गाडीत पेट्रोल भरायचं, कारण मी महिनाभर होतो घरी दिवाळी दसऱ्यामुळं. त्यामुळे गाडीला इतकं घाण धुळीनं लय घाण झालेली आहे. आपण आता लवकरात लवकर गाडी काढूयात, बाईक वॉश करूयात, पेट्रोल भरूयात, रूमवर येऊयात आणि मग बघूयात काय भेटेल ती ब्लॉग मध्ये. ओके, सो चालू करूयात आजचा ब्लॉग. स्टे ट्यून, चालू करूयात. गाडीत मस्त पेट्रोल भरू, गाडी वॉश करू. आज ब्लँक मस्त आंघोळ करणार आहे. दिवाळीपासून आंघोळ नाही, कशी धुळी न झाली, कशी झाली. डुक्कर, काही डुक्कर आहे, काही डुक्कर. काही डुक्करला आंघोळ झाली, काही डुक्करला घालू, जरा पेट्रोल भरू. गाडी पळवायची नुसती कचाकच, गाडी लेच पेट्रोल खाती बाबा. मंडळी, 1000चं पेट्रोल भरलंय, टाकी आपली फुल आहे. मस्त आता दन कुठं तर उद्या जाऊ आता फिरायला. मस्त ब्लॉग पण काढू, एन्जॉय पण करू, फिरू पण येऊ. गाडीला का बरं एवढं जीव लागतंय की बाबा. पण काय पण म्हणा, मला माझी जी आधीची जी बाईक आहे पबला, त्याच्यावर तर लय जीव आहे. ही पण आहेच, जी गाडी आधीची असते ती गाडी गाडीच असते म्हणा. आता काय बोलावं. A few moments later. आता समजा तुम्हाला एका महिन्याचं बिल नाही आलं, तुम्ही विचारलं का एमएससीबी ऑफिसला येऊ? अहो फक्त आम्हालाच कुठं नाही आलं, पूर्ण विंगलाच नाही आलंय. खिडकी 3ला जायचंय का? आणि ज्याचं फेल झालंय तिथे फेल लिहितं. तो मंडळी, मी आलो इथं नरेच्या महावितरण ऑफिसला, जिथं लाईट बिल ऑफिस आहे. आणि मेन प्रॉब्लेम असा आहे इकडचा की साधारण म्हणजे एक सुमारे 3-4 महिन्यापासून कंटिन्यू लाईट बिल इतकं जास्त आलं आहे. आणि ऑफिसला आम्ही कंप्लेंट पण करायला गेलो आहे. इथं भरपूर सोसायटीमध्ये भरपूर लोकांचे, भरपूर फॅमिली लोकांचे इथं कंप्लेंट येतात की इतकं लाईट बिल कसं काय आलं किंवा काय आलं. मला कळत नाही आहे की नेमकं हे लोक असे काय करतायत. एक गोष्ट सांगायची आहे की आता आम्ही बॅचलर पोर आहोत. आमच्या बॅचलर रूममध्ये TV, वॉशिंग मशीन तर नसू शकणार आहे. जे काय आहे, फॅन आहे, लाईट बिल आहे, काय इमर्शन रॉड असेल किंवा काय असं. सो आमच्याकडे फ्रीज होतं आणि इंडक्शन होतं. तर लाईट बिल किती येत होतं माहिती आहे का? एक 1700 किंवा 1800 लाईट बिल येत होतं. आणि आम्ही विचार केला की बाबा इतकं लाईट बिल आले, इतकं लोड कसं काय घ्यायला. तर आम्ही ती फ्रीज आणि ते इंडक्शन आम्ही काढलं आणि सिलेंडर आणि स्टोव घेऊन आलो. आणि ती तेवढं घेऊन पण बाकी तर आमच्याकडे काही इलेक्ट्रॉनिक एवढं हाय वॉटचं आणि हाय व्होल्टेजचे आमच्याकडे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू नाही आहेत. आमच्याकडे काय फक्त लॅपटॉप आहेत आणि मोबाईल चार्जिंगसाठी बस. तुम्हाला सांगतो, या महिन्याचं लाईट बिल 2800 आले, 2800. आणि दिवाळीत होतो आम्ही, दिवाळीत. आणि दिवाळीसाठी आम्ही सगळे बॅचलर पोरं आम्ही गावाकडे गेलो होतो. फक्त एक मुलगा होता रूमवरती. आता तो एक मुलगा 2800चं काय लाईट यूज करणार आहे ते मला काय माहिती नाही. आता इथं ऑफिसमध्ये कंप्लेंट करायला आलो तर ते आमची चूक सांगायलेत, आमचाच प्रॉब्लेम सांगायलेत. आणि राहिला मीटरची गोष्ट, तर 1 वाजेच्या आत मीटर काढतात हे.
तर ह्याने 4:30 वाजता, दुपारच्या 4:30 वाजता ह्याने मीटर काढलीत आणि अनाऊन्स पण करतात की बाबा हां आम्ही मीटर काढतोय, हे काढतोय, ते काढतोय. तर ह्याने काहीच सांगितलं नाही आहे, डायरेक्ट मीटर काढलेत. आणि मागच्या वेळेस पण तसंच झालं नाही, त्याच्या पण मागच्या वेळेस तसंच झालं. 3 वेळेस आमच्यासोबत तसंच झालं. ह्याने न सांगता मीटर काढून घेऊन गेलेत आणि काही ना काहीतरी कारण काढतात की आम्ही तुम्हाला असं सांगितलं होतं, तसं काय सांगितलं नव्हतं ह्याने. मला माहिती नाही हे असं का करता येते. आता 10 आणि 11, 10:30 वाजलेत आता. पोरं जे आहे ते आता जस्ट कामावरून जॉब करून आलेत, रूमवरती लाईट नाही आहे, काही नाही आहे. त्याच्यामध्ये पण आता आम्हाला असं सांगतायत की मीटर बसवतो पण आम्ही तुम्हाला त्याची रिसिप्ट पण देणार नाही, ती इलिगल होईल. आम्ही वाटलं असतं तुम्हाला रिटर्नमध्ये काहीतरी कशावर लिहून देतो. म्हणजे आता काय बोलायचं त्याला. आता म्हणजे मीटर काढण्यामध्ये जेवढी मजा येते ह्यांना, मीटर बसवण्यामध्ये तेवढा लय प्रॉब्लेम यायला ह्यांना. आता त्याच्या व्यतिरिक्त जास्त नको काय बोलायला. सो आता तरी पण आम्ही लाईट बिल भरलंय, बोललोय पण त्यांना आम्ही. बघूत निघूयात आता. मंडळी आता आम्ही चाललोय वापस रूम वरती. एक 15-20 मिनिटात येतो बोलले ते मीटर बसवायला. बरं आहे, बसवलं तर लगेच. आणि आनंद शिंगोट्या दिसत असत तुम्हाला, गाडी चालवलेत HD. तिघांची काय मजबुरी झाली लाईट असल्यावरती, आता आम्हाला माहित आहे. लाईट आली की बरं आहे. नाही त्याने सांगितले, नाही त्याने म्हणलेत की व्हिडिओ काढा म्हणले, काय लोड येत असन, काय येत असन. डिमिन करत नाहीये, असं सांगत नाहीये की कुठं ना कुठं सिस्टीम चुकीची आहे किंवा लोक असे वागतायत. पण मला हेच सांगायचं की बॅचलर पोरं आहोत आम्ही, म्हणजे असं म्हणत नाही तर या दाखवा आमच्यावर. आपल्याकडनं पण काही चूक होत असते, पण थोडस त्यांना पण समजायला पाहिजे की बाबा थोडस समजावून सांगणं, अनाऊन्स करणं. आम्हाला डायरेक्ट म्हणतात की ऑनलाईन तुम्हाला मेसेज पडला असं, ऑनलाईन कळत नाही का? गोष्ट नाही ना. 350 रुपये पे करा बस, एवढंच असते त्यांचं. नाही त्यांचं पण काम आहे की बाबा कागद ते देणे, त्याच्यावरती लाईट बिल किती आले, काय आले. कारण आता आम्हाला सवय आहे त्याच्यावर. ऑनलाईन आम्ही सारखं चेक करत नाही. फोन पे, गुगल पे वरती मेसेज येतो त्याच्यावरती की किती लाईट बिल आले, काय आले. आमचं तेवढं लक्ष जात नाही, कोणाचं पण जात नाही, एवढं कोण लक्ष देत नाही. युजली लोक फोन पे, गुगल पे पेमेंट करण्यासाठीच देतात. लाईट बिलचा कागद आल्यावरती लोक बघतात की. आणि मला काय म्हणायचं, ऑनलाईन करा म्हणतात. मला काय म्हणायचंय की ऑनलाईन वरती फोन पे आणि गुगल पे वरती डायरेक्ट रक्कम दिसते की एवढी रक्कम तुम्हाला भरायची आहे. आम्हाला पण कळलं पाहिजे ना की बाबा किती कट झाले, काय काय काय, किती मागच्या महिन्यात किती आले, काय. आम्हाला डिटेलच दिसत नाहीत, तर आम्ही कसं लाईट बिल भरायचं? जर आम्हाला जास्त वाटलं तर आम्हाला बोलावं तर यावं लागेल ना ऑफिसला. हे म्हणतात की तुम्हीच ऑफिसला या, तुम्ही चौकशी करा, मीटरचं पण तुम्हीच बघा. मंडळी 2 महिने झालं, 2 महिन्यापासून अख्ख्या सोसायटीमध्ये लाईट बिल आलं नाही, पेपर आला नाही. कोण ऑनलाईन चेक करतो? ऑनलाईन कसं कोण चेक करणार आहे? आणि फॅमिलीचं मी तुम्हाला आता सांगतो, मी आता जेव्हा पण लाईट बिल येईल ना, मी तुम्हाला लाईट बिल वरती मी तुम्हाला सांगतो की जेवढे पण फॅमिलीचे, जिथे जेवढे फॅमिली राहतात त्यांच्या फ्लॅटला किती लाईट बिल आले मी तुम्हाला सांगतो. मी इथून तुम्हाला सांगतो 1000च्या आत तुम्हाला लाईट बिल दिसत. आणि जिथं पण जेवढे पण बॅचलर पोरं राहतात ना, त्या पोरांचे तुम्हाला लाईट बिल दाखवतो. तुम्हाला लाईव्ह दाखवतो प्रूफ की काय विषय आहे त्याचा. आता तर काय नाही, ठीक आहे, बरं आहे, चांगलं बोलला तो बोलला की मी 15-20 मिनिटांमध्ये येऊन तुझं बसून देतो. थँकफुली. एकतर असं संध्याकाळी नसतं करत, थोडी हेल्प केली म्हणजे भरपूर झालं. पण थोडंसं काहीतरी काय गोष्टी चेंज करायला पण पाहिजे ते. आता फक्त लाईट येण्याची वाट बघू. आता 15-20 मिनिटानंतर येणार आहेत ते. लाईट आली की बरं आहे. आणि जर नवीन लाईट बिल मध्ये पुन्हा लाईट बिल आलं तर मग मंडळी आम्ही रूम सोडून जाऊ. आता आम्हाला जायची इच्छा नाही. 12 o'clock midnight. मंडळी लाईट आली, इतकं बरं वाटालंय आता. ओके, सो मंडळी आता गुड नाईट, स्लीप टाईट. आता झोप घेऊ. आणि मला कमेंटमध्ये तुम्ही पण सांगा हे जे काय आज गोष्टी आता मी जी फेस केल्यात नियर बाय प्लेसेसमध्ये, तुम्ही पण अचानक तुम्ही पण या गोष्टी फेस करताय का, असं तुमच्यासोबत पण होतंय का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, तसं ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, भेटूयात आपण अशा चांगल्याशा एक सुंदरशा ब्लॉगमध्ये. टेक केअर.